नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पहिला चॅप्टर चालू आहे नंबर सिस्टीम अँड डिजिटल कोड्स, त्यामधील आता पुढचा टॉपिक बघायचा आहे आपल्याला सबट्रॅक्शन युजिंग 2s कॉम्प्लिमेंट्स मेथड. हा आता आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून हा टॉपिक जो आहे तर तो टॉपिक्स बघणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं सबट्रॅक्शन युजिंग 1s कॉम्प्लिमेंट्स मेथड. तर त्यापुढील आता 2s कॉम्प्लिमेंट मेथड जो आहे तर तो आपल्याला बघायचा आहे. तर सुरुवातीला बघा याची काही रूल्स आहेत तर ते रूल्स बघूयात. डिटरमाइन द 2s कॉम्प्लिमेंट्स ऑफ द स्मॉलर नंबर. यामध्ये सुद्धा सेम आहे. सुरुवातीला जो स्मॉलर नंबर जो आहे तर तो तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजेच डिटरमाइन द 2s कॉम्प्लिमेंट्स ऑफ द स्मॉलर नंबर. जो स्मॉलर नंबर असेल तर त्याचं तुम्हाला काय करायचं आहे 2s कॉम्प्लिमेंट्स करायचं आहे. बरोबर आहे. अगोदरच्या टॉपिक्स मध्ये आपण 1s केलेलं होतं म्हणजे 0 ला 0 ला 1 आणि 1 ला 0 आपण केलेलं होतं. आता यामध्ये आपल्याला 2s करण्यासाठी पहिल्यांदा 1s तर करावं लागणार आहे आणि 2s करण्यासाठी ऍड 1 करावं लागणार आहे. बरोबर आहे. तर ते आता बघूयात. एक समजून घ्या. 1 0 1 0 हा एक आपण नंबर्स घेतला. 2s करण्यासाठी सुरुवातीला एक 1s करावंच लागणार आहे. म्हणजे 1 च्या जागी 0 घ्या, 0 च्या जागी 1 घ्या, 1 च्या जागी 0 घ्या आणि 0 च्या जागी 1 घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा 1s झालेला आहे. काय झालेला आहे? 1s कॉम्प्लिमेंट्स केलेले आहे. आता 2s कॉम्प्लिमेंट्स करायचा आहे म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये एक ऍड करावा लागणार आहे. जे आन्सर आलेला आहे त्यामध्ये एक ऍड केल्यानंतर तुम्हाला 2s मिळणार आहे. 1 + 1 10 0 1 कॅरी अशा प्रकारे. त्यानंतर बाकी ॲज इट इज. ठीक आहे. हा झाला तुमचा 2s कॉम्प्लिमेंट्स. तर जो काही नंबर असेल तुमचा स्मॉल नंबर आपण एक एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे. हा रूल्स फर्स्ट जो आहे समजण्यासाठी. या नंबरचं पहिलं फर्स्ट 1s करा. 1s केल्यानंतर ॲड 1 करा म्हणजे तुमचा 2s होणार आहे. अशा प्रकारे फर्स्ट रूल झालेला आहे. सेकंड रूल काय सांगतो? ॲड द 2s कॉम्प्लिमेंट्स टू टू द लार्ज नंबर. आता जे काही 2s केलेलं आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला 2s जे आलेलं आहे ते लार्ज नंबर मध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे. म्हणजे एखादा नंबर घेऊयात आता मग त्या रिलेटेड दिलेला असेल 110 0 हा नंबर दिलेला आहे. आता हे 2s जे आहे ते यामध्ये ऍड करायचं आहे. म्हणजे 0 1 1 0 अशा प्रकारे. आणि याची तुम्हाला ऍडिशन करायची आहे. बघा 0 ला 0 त्यानंतर 0 + 1 1 1 + 1 10 0 1 कॅरी 1 + 1 10 0 1 कॅरी आणि बघा आपला कॅरी आलेला आहे 1. तिसरा रूल्स काय सांगतो? डिस्कार्ड द कॅरी. देअर इज ऑल्वेज कॅरी इन दिस केस. बघा त्यामध्ये कॅरी येणारच आहे तर तो काय करायचा आहे? डिस्कार्ड करायचा आहे. तो घ्यायचा नाही. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर जे असणार आहे फक्त एवढंच असणार आहे. 0 0 1 0 हे असं तुमचं आन्सर असणार आहे. रूल्स नुसार आपण एक एक्झाम्पल जे आहे तर ते समजून घेतलेलं आहे. आता एक्झाम्पल बघूया डायरेक्ट. Subtract 1101 from 1111 using the 2s complements method. बघा आता आपले जे नंबर्स दिलेले आहेत त्यामध्ये स्मॉलर नंबर बघा बरं कोणता दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी बघा हा पहिला जो आहे तर तो स्मॉल नंबर दिसत आहे आणि हा दुसरा जो आहे लार्ज नंबर दिसत आहे. हे दोन झालं. त्यानंतर बघा स्मॉल नंबरचं 2s कॉम्प्लिमेंट्स करायचं आहे. बघा स्मॉल नंबर लिहून घ्या 1101 त्याचं सुरुवातीला 1s करा. 1s करण्यामध्ये 1 ला 0 घ्या, 0 ला 1 घ्या अशा प्रकारे. समजलं? हे झालं आपलं 1s कॉम्प्लिमेंट्स. 1s कॉम्प्लिमेंट्स. तर 2s करायचं आहे म्हणजेच ऍड 1 करायचं आहे. ऍड 1 केल्यानंतर 0 + 1 1 त्यानंतर 1 ॲज इट इज 0 0 हा झाला आपला 2s कॉम्प्लिमेंट. आता जे भेटलेलं आहे तर ते लार्ज नंबर मध्ये ऍड करायचं आहे. लार्ज नंबर काय आहे आपला 1 1 1 1. त्यानंतर आलेलं जे आन्सर आहे बघा 2s कॉम्प्लिमेंट्स 0 0 1 1 त्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे. तर ऍड करत असताना बघा 1 + 1 10 या ठिकाणी बघा 1 + 1 10 0 1 कॅरी 1 इथे लिहून घ्या लगेच. 1 + 1 10 10 + 1 11 11
चा 1 ॲज इट इज आणि 1 काय द्या? कॅरी द्या. 1 प्लस 1 10, 0, 1 कॅरी. 1 प्लस 1 10 अशा बघा 4 डिजिट घ्यायचा आहे आणि एक जो आलेला आहे आपला कॅरी आलेला आहे. तर तो काय करायचा आहे? डिस्कार्ड करायचा आहे. म्हणजेच आपलं जे आन्सर जे आलेलं आहे, तर ते काय असणार आहे? फायनल आन्सर जे असणार आहे, तर ते आहे 0010 हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. म्हणजे सबट्रॅक्ट 1101 फ्रॉम 1111 युजिंग 2s कॉम्प्लिमेंट्स मेथड त्याचा आन्सर जे आलेला आहे 0010 हे आन्सर आलेलं आहे. समजले सर्वांना? त्यानंतर आता पुढचं जे एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी बघा आपल्याला 2 नंबर्स दिलेले आहेत. आता यामध्ये स्मॉल नंबर बघा बरं कोणता दिसतो आहे. या ठिकाणी बघा 2s असणार आहे. 2s कॉम्प्लिमेंट्स करायचा आहे आपल्याला. नंबर्स एकदा चेक करतो. बरोबर. तर यामध्ये बघा स्मॉल नंबर जो आहे तर तो या ठिकाणी दिलेला आहे स्मॉल नंबर आणि हा जो आहे तर तो लार्ज नंबर दिलेला आहे. स्मॉल नंबर सापडला आपल्याला त्याचा 2s करून घ्या 1001. आता वेळ नाही लागत. आता एक एक्झाम्पल तुम्हाला समजला, रूल्स पण समजले आहेत. आता फास्ट मध्ये करायचा आहे. करा 1s 0 ला 1 ला 0 बाकी ठिकाणी 1. हा झाला 1s कॉम्प्लिमेंट्स. त्यानंतर त्याचं काय करायचं आहे 2s म्हणजे प्लस 1 ऍड करा. म्हणजेच काय येणार 0 प्लस 1 1 बाकी ॲज इट इज येणार आहे. हा झाला आपला 2s. लार्ज नंबर घ्या 1 1 1 0 हा लार्ज नंबर घेतलेला आहे. त्यामध्ये आलेला आन्सर जे 2s जे आहे तर ते ऍड करायचं आहे 0 1 1 1 अशा प्रकारे. त्यानंतर बघा ऍडिशन करायचे आहे तुम्हाला 0 प्लस 1 1 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. त्यानंतर 1 प्लस 1 10 10 प्लस 1 11 11 चा 1 1 कॅरी. त्यानंतर 1 प्लस 1 10 अशा प्रकारे. त्यानंतर जो काही कॅरी येईल बघा 4 डिजिट आपला संख्या आहे मग 4 डिजिट घ्यायचा आहे आपल्याला आणि जो काही कॅरी येणार आहे तर तो काय करायचा आहे डिस्कार्ड करायचा आहे. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे आलेलं आहे ते काय असणार आहे 0101 अशा प्रकारे. मागे पण आपण सेम अशा प्रकारे आन्सर काढलेला आहे. सेम अशा प्रकारे तुम्हाला सेम स्टेप यूज करून रूल्सचा वापर करून तुम्हाला फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर काढायचं आहे. समजलं सर्वांना? आता पुढील जे एक्झाम्पल आहे तर ते आता बघूयात. सबट्रॅक्ट 110000 फ्रॉम 11111 युजिंग 2s कॉम्प्लिमेंट्स. इथे 2 करून घ्या. 2s कॉम्प्लिमेंट मेथड. यामधील आता स्मॉल नंबर जो आहे तर तो स्मॉल नंबर आपल्याला माहित आहे या ठिकाणी दिलेला आहे स्मॉल नंबर आणि लार्ज नंबर. तर बघा स्मॉल नंबर आणि लार्ज नंबर तुम्हाला शोधता आले पाहिजे. ओके. स्मॉल नंबर तर आता सापडलेला आहे. घ्या लिहून त्याला 110000. आता याचं काय करायचं आहे 1s कॉम्प्लिमेंट्स करा. 001111 हे झालं 1s कॉम्प्लिमेंट्स. तर 2s करण्यासाठी ऍड 1 करा. ऍडिशन 1 करा. 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. 1 प्लस 1 10 1 कॅरी. त्यानंतर बघा 1 प्लस 1 प्लस 1 10 1 कॅरी 1 आणि 0 अशा प्रकारे 010000 हे आपल्याला आलेलं आहे 2s कॉम्प्लिमेंट्स आलेला आहे 2s कॉम्प्लिमेंट्स अशा प्रकारे. आता 2s कॉम्प्लिमेंट जे भेटलेलं आहे आपल्याला तर ते लार्ज नंबर मध्ये ऍड करा. लार्ज नंबर लिहून घ्या 1111. त्यामध्ये आपल्याला 2s कॉम्प्लिमेंट ऍड करायचा आहे 011000. त्यानंतर याची ऍडिशन करा. काय येणार 1 प्लस 0 1 1 प्लस 0 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. 1 प्लस 1 10 0 1 कॅरी. मग आपला आन्सर जे आलेला आहे तर ते बघा कॅरी 1 आलेला आहे तर तो डिस्कार्ड करायचा आहे. फायनल आन्सर आपलं जे आलेलं आहे तर ते काय असणार आहे बघा फायनल आन्सर जे आहे तर ते असणार आहे 001111.
हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे या एक्झाम्पलचं. तर अशा प्रकारे बघा आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो टॉपिक्स घेतलेला होता, सबट्रॅक्शन युजिंग 2s कॉम्प्लिमेंट्स मेथड, तर तो आपण आजच्या लेक्चरमध्ये संपूर्ण बघितलेला आहे. त्याचे रूल्स बघितलेले आहे. त्यानुसार एक्झाम्पल्स पण आपण सॉल्व्ह केलेला आहे. स्टेप बाय स्टेप पण आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे आजचं हे जे लेक्चर आहे, तर ते संपलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.